महाराष्ट्रातून दररोज चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच 4 चिमुकल्यांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. पाण्याची टाकी दाखवण्याचा आमिष देत हा विनयभंगाचा प्रकार करण्यात आलाय. मात्र एका 10 वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हा नराधम आता गजाआड झालाय. ही घटना शुक्रवारी दुपारी सोसायटीत शांतता असताना घडली. आरोपी दिनेश चौधरी हा संबंधित सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने हे दुष्कृत्य केलं. 6, 8 आणि 10 वर्षे वयोगटातील 4 मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असं आमिष दाखवून 7व्या मजल्यावर नेलं. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली. आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी याची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र त्यातील 10 वर्षाच्या एका मुलीनं हिंमत दाखवून घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं आणि या नराधम सुरक्षा रक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या. याविषयीची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली आहे. MIDC भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये एका वॉचमननी मुलींचा विनयभंग केल्याची घटना काल उघडकीस आलेली आहे. आम्ही आरोपीला तात्काळ अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. ही घटना किती वाजता घडली आणि टेरेसवरती मुलींना काय कारण देऊन घेऊन जाण्यात आलं? कारण त्या अल्पवयीन मुली आहेत सगळ्या. बरोबर आहे, मुली अल्पवयीन आहेत. वॉचमनने त्यांना सांगितले की तुम्हाला वरती पाण्याची टाकी दाखवतो. त्यावरून त्यांनी मुलींना वर घेऊन गेला आणि तिथे त्यांनी विनयभंग केल्याचं तक्रार प्राप्त झालेली आहे. ज्यावेळेस त्यातल्या मुलीने आईला सांगितलं त्यावेळेस ती घटना उघडकीस आली आणि त्यांनी 112ला कॉल केला. आमचे पोलीस तिथे गेले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन आणि फिर्याद घेऊन आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. वॉचमनचा त्या सोसायटीत पहिलाच दिवस होता. यापूर्वी पण त्याने दुसऱ्या एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम केलेलं आहे. काल या पर्टिक्युलर एजन्सीमध्ये त्याचा पहिलाच दिवस होता. त्याचं वय 25 ते 26 वर्ष आहे.